कुडाळ तालुक्यात चेंदवण गावातील टेमवाडी इथं रविवारी झालेल्या वादळी पावसानं मेस्त्री कुटुंबियांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। चेंदवण परिसरात रविवारी झालेल्या वादळी पावसानं टेमवाडी येथील विजय मेस्त्री, श्रीमती गिरिजा मेस्त्री, गणपत मेस्त्री यांच्या घरावर सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान औदुंबर आणि भेडल्या माडाचं झाड पडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यामध्ये विजय मेस्त्री यांचं देवघर पूर्णपणे जमीनदोस्त झालं, तर गिरिजा मेस्त्री आणि गणपत मेस्त्री यांचं राहत्या घराचं छप्पर पूर्णपणे तुटून भिंतीला तडे गेलेत। गिरिजाबाई महादेव मेस्त्री यांच्या घराचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं, तर प्रमोद मेस्त्री यांच्या घराचं सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय। काल साधारण 3:30 पावणे 4च्या दरम्यान चक्रीवादळ आलं, त्याच्यामुळे ते एकदम झाड असे बुंदा मोठा होता, औदुंबराचं झाड होतं साधारण 45 वर्षापूर्वीचं, आणि ते अचानक 3 घरं कोसळल्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या देवघराचं खूप नुकसान झालं। आणि दुसरं घरकुल योजनेचं माझी भाऊजाई गिरिजा महादेव मेस्त्री, त्यांचा मुलगा सदाशिव महादेव मेस्त्री यांचं घरकुल योजनेचं घर होतं, ते पूर्ण पत्रे वगैरे पडून नुकसान खूप झालं। ते आज काल पंचनामे शासकीय स्तरावर झालेले आहेत आणि सरपंच महाशय आमचे वैभव चंदवणकर यांनी त्यांच्या घरासाठी पत्र्याची वगैरे मदत केली। आणि इतर आता आमचं JCP लावून वगैरे आम्ही बाकी झाडं तोडण्याचं काम काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून अविरतपणे चंदवणातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। आणि ते आता आम्ही उच्च पातळीवर आम्ही सर्व युद्ध पातळीवर सर्व JCP आणून काम करत आहोत। माझा रिक्षा व्यवस्था असल्यामुळे मी घरी नव्हतो, बाहेर गेलेलो। मला बायकोने फोन केला की असं झालं, घर म्हणजे झाड पडलं घरावर, म्हणून आलो आम्ही घाईघाईने। बघितलं तर हे सगळं म्हणजे देवघर तर पूर्णच गेलं, माझं घर होतं ते पण गेलं, बाजूचं घर एक गेलं, आणि आई खाली झोपलेली होती। नशिबाने आई वाचली त्याच्यात, म्हणजे झाड पडलं आणि त्याच्यानंतर पत्रे पडले, जरा घाबरली, जरा पायाला ते दुखापत झाली जरा तिच्या। शासनाने आले व पंचनामा वगैरे करून गेले, तर बघूया कधी काय आहे का। दरम्यान याची माहिती मिळताच नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित तलाठी आणि आपत्कालीन अधिकारी यांना पंचनामा करून तातडीने मदत करण्याची सूचना केली। तसंच जिल्हाधिकारी यांना सुद्धा नुकसानीची माहिती देणार असल्याचं पावसकर यांनी सांगितलं। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचं मोठं नुकसान झालं असून दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे।